म्हणजे द्राक्ष बाग काढल्यानंतर भाजीपाला घेतला. 4 वर्ष व्हेजिटेबल घेतलं. त्याच्यानंतर मग तुम्ही डाळिंब लावले. हो. नंतर आंतरपीक टोमॅटो घेतलं. मागच्या वर्षी पूर्ण केमिकल होतं. काय या वर्षी किती एकच माल हात काढला? मारला, त्याच्यानंतर सगळं आपलं नाही, किती माल काढला याच्यावर? तुम्ही जर बाराचा नाही भरला तर फ्लावरिंग निघेल, पण सेटिंगची गॅरंटी किती होईल किती नाही झाडावर वातावरणावर पावसावर अवलंबून. त्याच्यानंतर तुम्ही जर सेटिंग नंतरचा नाही भरला तर साईजची गॅरंटी नाही. म्हणजे आपल्याला तुम्हाला जर फळ पाहिजे असेल भरपूर तर कोणते डोस महत्वाचे? 2 केमिकल मध्ये ते फेमिकल काय ते फुलं कळी वाजवण्याकरता काही काढण्याकरता पावडर मारतात. हा, मग ते काय असतं ते PGR म्हणतात त्याला. PGR म्हणजे जमिनीमध्ये रासायनिक खतांनी नव्हता रिझल्ट मिळत. ते जमीन जो कस होता त्याने रिझल्ट मिळाला. मग आता रासायनिक खत आपण गोण्या उतरत नाही, गाडी ट्रक उतरायला तयार आहे, पण काही येते का? मग ती समस्या काय आहे? जमिनी नापीक झाल्या तर ती जमीन नापीक झाली ती सुपीक केली पाहिजे ना आपण. तुम्ही आता कोणत्या हाताने जेवण करताय? उजव्या हाताने. मी तुम्हाला आज सांगून गेलो की डाव्या हाताने जेवण करा. तुम्हाला त्याचं महत्व बिळतो सगळं पटवून सांगितलं. तुम्ही कदाचित एक दिवस जेवाल, पण तुम्ही नकळत परत उजव्या हाताने जेवणार. सवय लागली. करेक्ट. मग एससीटी वैदिक मध्ये खूप साऱ्या गोष्टी त्या करायच्याच नाहीये, पण त्या काय झाली आपल्याला केमिकलनी सवय लावली. तुम्ही मगाशी मला जे सांगितलं की त्या ठिकाणी एक झाड आहे तिथं हरळ आहे, तर हरळ आहे तर त्याला कॅनॉपी बी पिवळी आहे, पातळ आहे, आणि फुलकळी बी पातळ आहे, आणि माल बी नाही आहे अजून, किंवा लागलाय थोडा लागला. त्याचं कारण काय आहे? तुम्ही मला काय प्रश्न विचारला का बाबा 4 वर्षांनी मला खत टाकायची गरजच नाही का? जर तुम्ही झाडाचं उत्पन्न काढणार नसाल, म्हणजे फळाचं फळ तोडून घरी नेणार नसाल, तर काहीच टाकायची गरज नाही. मग ते सायकल होईल ना जमिनीमध्ये जंगलासारखं. टाकायचं काहीच नाही, पण येईल भरपूर. म्हणजे तुम्हाला जर तेवढं न्यायचं आहे घरी, इथं काय आहे सगळा ओशीच प्रमाण जास्त. म्हणजे याच्यामध्ये मी जर उचकलं इथं खाली, आता आपण बेसल डोस टाकला आपला म्हणून, बरोबर आहे ना? राईट. हे बघा ही काय मूळ, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही जर हीच माती जी केमिकलच्या वावरात गेली तर अशी निघते का? नाही. किती फरक आहे? ओरिजिनल वाटते. जमीन आसमानाचा फरक आहे. बरं, आता मी काय अगोदर सेट करून गेलो की काही तुमच्या शेतामधलं आहे ना, ज्या दिवशी ह्या झाडाखालची माती अशी होईल त्या दिवशी ह्या झाडाला बी अशी फळ येईल. सोपं आहे का अवघड आहे? असं केलं हे बघा, हे चिकट झालं का चिकट? हे बघा तुम्हाला देतो, बघा माझ जाऊ द्या तुमच्याकडे. नाही तुम्ही घ्या, बाकी मी पूर्ण दाबलं, बरोबर ना? तुम्ही माझ्याकडे बघा, कुछ करा बरं. हां, काय झालं? आणि हे एकदम मोकळं झालं. चहा पावडर सारखं झालं का नाही? मग याला म्हणायचं सुपीक माती. जमिनीमध्ये उकळलेली पांढरं निघालं होतं का? ती पांढरं म्हणजे बुरशी येते. मायकोरायझा मी खूप वेळा दाखवलेला आहे, तुमच्या याच्यामध्ये पण बघायला मिळेल. तुम्ही आता बेसल टाका RNP याचं, मग बघा तिथं मायकोरायझा तयार होतो आपण. पाऊस झाल्यावर का पाकळी करपा येतो का नाही? येतो का नाही? तुम्ही जर याला पाऊस झाला भयानक, तुम्ही सॉइल चार्जर सोडून द्यायचं. आपण काय करायचं? पोषण मजबूत करायचं, कमजोरी लिहून द्यायची. कमजोरी कोणाला लिहून द्यायची? मुळाला आणि झाडाला. पाण्यामुळे नाही गळते, हे पाण्यामुळे गळते. झालं काय माहिती का? आता आपण जो विषय परत तिथंच येतो ना, स्टोरेज पिरियड मध्ये. नाही, पण तरी नाही, तुम्ही स्टोरेज आता करू शकता ना. पण कंटिन्यू बघा, आता तुमची कॅनॉपी चांगली झाली की नाही, तुम्ही आता एवढं फोटोसिंथेसिस करून आणू शकता, एवढं तुम्ही त्याच्यामध्ये झाडामध्ये अन्न निर्मिती करू शकता की या फुलांचा सहज भागल. बघा ती माती बघा खाली, चिडचिड बघा ती, वर झाडं बघा ती सुंदर आहे. लोक म्हणतात काळ्या मातीमध्ये जमत नाही. हे काय काय फक्त एकच बेसल झालाय, तो बी अर्धवट. आम्ही ते विश्रांतीच्या काळापासून करायला पाहिजे. तर आता या झाडावर 2-2 कॅरेट माल असतात आता. म्हणजे द्राक्षाच्या बागेमध्ये डाळिंब सक्सेस होईल का असा प्रश्न कोणाचा असेल तर त्याला हा व्हिडिओ दाखवा. झूम करा वरती पाणी नका, वर बघ बघा झाड बघा आता. हां, झूम करा बघा असं आहे का? हे गाव बघा खाली, आपण चालू शकत नाही बघा. तेलाची हो, ही तेलाचीच. हे बघा
ही तेलाची काडी आहे. हे काय ते तेल आहे, हिला कट करायला पाहिजे का? काही करू नका, काहीच नाही प्रॉब्लेम, काही घाबरायचंच नाही. एक लक्षात घ्या, तुमच्या बागेत रोग असणं ही वाईट गोष्ट नाही. तेला कशामुळे येतो? पहिली गोष्ट म्हणजे सेंद्रिय कर्ब कमी, नंबर 1चं कारण. नंबर 2चं कारण, समजा आपण चुकलो बाबा, पहिले रेस्ट पिरियड मध्ये टाकलं, तुम्ही भरपाई करू शकता ना आता. हा. मग वैदिकची तीच खासियत आहे ना. हा. वैदिकला काय आहे, तुम्ही करंट मध्ये देऊ शकता. केमिकलचं तसं नाहीये, केमिकल स्लो काम करतं. आणि मग ते खडक आपली जमीन राहते हा. तिच्यात सेंद्रिय कर्ब कसं काय तयार होतं? कोणती जमीन? खडकाळ अशी राहते, मुरमाड जमीन. हा, मुरमाड. हे बघा, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, अरे काही खराब वातावरण झालं कसं नेटिव्ह मार का हे मार, भारी भारी एलियट मार, हे मार ते मार, मारतात ना लोक. हा मी मारायचाच कार्यक्रम येतो. केमिकल मारतात ना. मी तो मारायचा कार्यक्रम येतो. आपल्याकडे आहे का हे? मला सांगा, तुम्हाला मी काय सांगितलं का पावसाचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे, तुम्हाला छत्री काल पाहिजे. आता सगळे लोक पाणी सोड राहिले, म्हणजे आम्ही पण सोडतोच, तसं नाही, पण थोडस वाढवू का काय? मध्ये नाही सोडलं ना? नाही, मध्ये नाही. मग त्यांचा विचार होता, पण मग ते थांबून घेतलं. बरं झालं फ्लडचं थांबवलं. पाणी द्यायचं ते. म्हणजे जर पाणी दिलं असतं ना, हे महाराज वाढले असते. हा. ह्या झाडांना सुद्धा तुमच्या पॉझिटिव्ह भावनांची गरज आहे. हा, बरोबर. आणि हेच नाशिक मधल्या शेतकऱ्यांना कळत नाही. त्यांना असं वाटतं ही गुडघ्यातली शेती, ही मेंदूतली शेती. नाही, त्यांना असं वाटतं हे सगळं केमिकलचं जग आहे, हे सगळं केमिकलवर चालू आहे. तसं नाहीये. झाडाच्या ह्या साईडला कुठं काय गल्ली बाग, जिथं गल्ली आहे ना तिथं सेटिंग बाग किती वर, जिथं गल्ली आहे तिथं खूप सेटिंग, म्हणजे त्याची मुळं तिथं पोहोचली ना. कुठं त्याची मुळं जिथं पोहोचली तिथं सेटिंग बघा. ह्या बाजूला बघा, ह्या गल्लीच्या कोपऱ्यात वर बघा आणि त्या गल्लीच्या वर बघा. आहे त्या बाजूने नाहीये सर, त्या बाजूने आहे सेटिंग बघा बरं असं. नाही सेटिंग असं गुच्छामध्ये आहे का? नाही. म्हणजे इकडचा गुच्छ आणि इकडचा गुच्छ बरोबर लाईनच्या काय आहे? समोर. म्हणजे ज्या मुलीला काय भेटलं अन्न, तेवढ्या झाडावर प्रचंड काय आलं? तिथले पानं बघा कुठले, एवढ्या लाईन मध्ये, आणि ह्या कडेचे पानं बघा किती बारीक आहे. इकडे निसते वाटत आहे. हा, एकदम कजलदार इकडचे काळोखी पण आहे, वरती फुटवा पण आलाय बघा, वरती नव्हती आली वर, वर बघा. हा, आणि खाली बघा, खाली या बाजूनी नव्हती पण नाहीये आणि पानं पण लहान आहे. इकडच्या आंब्यांवरती बघा पिवळे पण आलेले बघा, चट्टे पडले. इकडची फळं बघा किती सुंदर आहे, म्हणजे साईज बी मोठी आहे, पानं बी मोठे, म्हणजे पोषण जर मिळालं. हे काय महाराज मगाच धरून फिरवली ती फिरवर झाडावर आलती. काहीतरी त्यांचं काहीतरी निरीक्षण आहे त्यांचं, काहीतरी अटकलंय ते. हो, त्यांचं गवत किती माजलेलं आहे, एवढं माजलेलं गवत तुमच्या त्यांनी तर अख्खं मल्चिंग केलेलं आहे पूर्ण 100%, बरोबर की नाही? तरी एवढं गवत माजलेलं, ते गबाळ केवढं माजले पा त्यांच्या आहे का आपल्या याच्यामध्ये तेवढं? आपलं आहे ते गवत सुद्धा थोडंसं काय झालंय, पिवळं झालं बघा. बघा बघा, ती हरळ आपली कशी आहे, पिवळी. ही हरळ कशी आहे, हिरवीगार आहे. खाली बघितलं तर असं वाटत पाणी नाही देईल, आणि वरती बघितलं तर काहीच वाटत हा, बघितलं? त्याच्यामुळे सगळ्यात घातक दुविधा असते, डायलेमा ज्याला म्हणतो आपण, टू बी ऑर नॉट टू बी. शेक्सपियरने याच्यावर नाटक लिहिलं हॅमलेट. टू बी ऑर असावं की नसावं. एसिडी वैदिक वापरावं की न वापरावं. कॅनॉपी, त्याच्यानंतर सेटिंग, ह्या सगळ्या गोष्टी, खोडाचं कलर, या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी आहे हे स्ट्रक्चर एकदम ओके. आतमध्ये आहे ना हे स्ट्रक्चर एकदम ओके, म्हणजे पानांचा विस्तार, खोडाची डेव्हलपमेंट, फळांची सेटिंग वगैरे. तिकडं बदल आहे फार मोठा. 700 झाडे. 700. लागवडीची किती वर्ष आता हे? लागवडीचं म्हणजे लागवडीपासून हे 3रं वर्ष. 3रं वर्ष. बहार दुसरा, बहार दुसरा बहार आहे. बरं, लावलं त्यावेळेस तिच्या अगोदर काय काय पिकं घेतली यावरामध्ये? त्याच्या अगोदर टोमॅटो होते याच्यामध्ये, बस 3-4 वर्ष टोमॅटो होते. म्हणजे द्राक्ष बाग काढल्यानंतर भाजीपाला घेतला. हो, 4 वर्ष व्हेजिटेबल घेतलं. त्याच्यानंतर मग तुम्ही डाळिंब लावले, हो. नंतर आंतरपीक आंतरपीक टोमॅटो घेतलं. कुठे इथे घेतलं का तिकडे घेतलं? नाही, इथंच. तांबटी घेतली. अच्छा. तुम्ही केमिकल कधी बंद केलं याला?
केमिकल या वर्षीपासून बंद केलं. अच्छा, मागच्या वर्षी केमिकल नाही, या season पासून. केमिकल होतच हा, आमचं हा. पूर्ण. या वर्षी आम्ही पहिलं पाणी दिलं, त्याच्यानंतर एक हात मारला हम्म. 45 रोगर आणि अशी टाइम प्राईज कधी? घेतला होता फर्स्ट स्प्रे. मागच्या वर्षी नाही नाही या वर्षी वर्षीचा. पण? हो. म्हणजे तुमचं मागच्या वर्षी पूर्ण केमिकल होतं हम्म. काय? या वर्षी किती एकच माल हात काढला? मारला, त्याच्यानंतर सगळं आपलं नाही, नाही, ते- किती माल काढला याच्यावर मागच्या वर्षी? सरासरी 11 किलो काढला. एका 11 झाडावर? किलो. हा, अच्छा, टोटल खर्च किती झाला मागच्या वर्षी? 2-2.5 पर्यंत गेला असेल. अच्छा, किती जास्त झाला? किती 700 झाडांचा? 3 लाख 4-1 लाख रुपये गेले असतील त्याला. परत पावडरी सगळं धरून खतं बितं रोप लागवडीपासून मजुरी वगैरे म्हणजे लागवडीपासून खत बित सगळं धरून मजुरी एखादा लाख धरली तर 3 लाख रुपये गेले. 3 लाख गेले. हम्म. अच्छा, बरं. म्हणजे मागच्या वर्षी नुसता 12चा खर्च तुमच्यामध्ये 2-2.25 लाख रुपयाचा फक्त एका 12चा. हा हा. मग 10 किलो निघाले. त्याच्यानंतर मग तुम्ही यावर्षी बेसल डोस काही टाकला? रेस्ट मी काय टाकलं होतं? नाही, रेस्ट मध्ये काहीच नव्हतं सर. काहीच करेल नाही ना? फक्त बार धरायच्या वेळेस आहे ना, मग टाकलं ना शेणखत ते. नाही ना, बार धरायच्या अगोदर आहे ना आपण हां, 10 दिवस अगोदर शेणखत टाकलं, बरोबर. त्याच्यावर कृषी अमृत टाकलं. मग त्याच्यावर टाकलं हा, आणि आणि आता 40व्या दिवशी हां, SSN चा डोस टाकला. ही जी काडी तुमची चोपडी दिसते आता, ही चोपडी या वर्षी झाली का मागच्या वर्षी पण होती ही अशी चोपडी? ही मध्ये मध्ये हां, कोणती? ही चमकती बघा ही ती का? काडी. हां. तर म्हणजे तुम्ही बेसल डोस हा शेणखत टाकला, त्याच्यामध्ये रासायनिक खतं वगैरे रेस्टला काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. काहीच नाही. ओके, म्हणजे रेस्टमध्ये फक्त शेणखत टाकलं, हम्म. राईट. त्याच्यानंतर मग पहिला बेसल डोस टाकला भरायच्या वेळेस. भरायच्या वेळेस पण नाही. बाग धरायच्या वेळेस तो काय टाकला? शेणखत आणि कृषी अमृत. फक्त, हम्म. बाकी काहीच नाही. काहीच नाही. ओके. हे कधी टाकलं RNPH आणि ते? 40व्या दिवशी, 40-42व्या दिवशी. म्हणजे पहिला बेसल डोस तुमचा गेला, मग तुमचं सेटिंग झालं, हा. मग तुम्ही म्हणजे फुलं थोडेफार सेटिंग झाले, मग तुम्ही दुसरा बेसल डोस टाकला. हम्म. तो काय करायला आहे? SSN SG. त्याच्यामध्ये बी RNPH नाही. नाही. आता हे झालं काय? हे अपवाद. हा काय आहे? अपवाद आहे. आणि बाकी सगळा काय आहे? नियम. आपल्या नियमाने आलं पाहिजे, अपवादाने नाही आलं पाहिजे. म्हणजे निसर्गाची प्रत्येक क्रियेची एक काय प्रोसिजर आहे. समजा तुम्ही याला जे काही खतं टाकणार आहे किंवा जे काही बेसल डोस देणार आहे, त्याचा प्रोसेस होण्याचे काय कालावधी. तुम्ही रेस्टमध्ये जर टाकलं, स्टोरेज काय ज्याला आपण म्हणतो, तेव्हा टाकलं तर तुम्हाला ते कधी कामाला येईल? फ्लावरिंगला. म्हणजे फुलं तुमचे निघायचं कोणाच्या हातात आहे? स्टोरेजच्या, रेस्ट पिरियडच्या. माल निघाल्यावर तुम्ही जो बेसल डोस भरतात त्याच्या जीवावर काय निघते? फुलं. बरोबर आहे. आणि बहारावर तुम्ही जो डोस भरता म्हणजे बहार धरायच्या अगोदर, त्याच्यावरती काय होतं? सेटिंग. बहार धरण्यानंतर आता जे सेटिंग झाल्यावर तुम्ही जो बेसल डोस देणार आहे त्याच्यावर त्याची काय होती? साईज. किती झाले? 3. समजा तुम्ही स्टोरेजचा नाही दिला तर काय निघणार नाही? फ्लावरिंग. तुम्ही जर बहाराचा नाही भरला तर फ्लावरिंग निघेल, पण सेटिंगची गॅरंटी किती होईल किती नाही, झाडावर, वातावरणावर, पावसावर अवलंबून. त्याच्यानंतर तुम्ही जर सेटिंग नंतरचा नाही भरला तर साईजची गॅरंटी नाही. म्हणजे आपल्याला तुम्हाला जर फळ पाहिजे असेल भरपूर तर कोणते डोस महत्वाचे? 2. सेटिंग पाहिजे असेल तर एक स्टोरेजचा आणि एक बहाराचा. बहाराचा. झाडात ताकद पाहिजे हो. करेक्ट. म्हणजे तुम्हाला पहिलवान कुस्तीला उतरायचं ना तर 6 महिने अगोदरच त्याला आखाड्यात उतरायचं. मागच्या वर्षी आम्ही त्याच्यावर इतका माल होता का 2 वेळा खोडून टाकला माल. बरोबर आहे ना? त्याचं कारण झाड किती वर्षाचं महिन्याचं तुमचं आरामात होतं लावल्यापासून? 12 महिने. 18 महिन्याचं. म्हणजे ते 18 महिने एकच कार्यक्रम करीत होतं, काय? खायचं आणि पचवायचं, खायचं आणि पचवायचं. ते काय देत होतं तुम्हाला? नाही. त्यांनी जेव्हा माल द्यायला सुरुवात केली तेव्हा ते खर्च सुरू झाला. केमिकल मध्ये ते केमिकल काय ते फुलं कळी वजवण्याकरता काही काढण्याकरता पावडरी मारता. हा, मग ते काय असतं? ते PGR म्हणतात त्याला. PGR म्हणजे आज द्राक्ष शेतीत तुम्ही आता हा बाग कशाचा होता पहिला? द्राक्षाचा. आपल्या बागा 10-12 वर्षात आपण का उपटल्या? कारण आपण त्याला काय मारतो? फक्त PGR. म्हणजे सायटोकायनिन, CPPU, डायमोर, GA. आणि ते फक्त काय करतो आपण? पटापटा फक्त पिकवतो, नुसता माल काढायचा मागे. आपण झाडाची किंवा मातीच्या आरोग्याची काळजी कधी पाहिलीच नाही. ती मातीच्या आरोग्याची काळजी जर घेतली असतील, झाडाच्या आरोग्याची काळजी घेतली असती, तुमच्या बागा पण 25 वर्ष टिकतील. की तुमच्या भागामध्ये तुम्हाला जे द्राक्षाचं नॉलेज आहे किंवा द्राक्षाची थेरी डोक्यात
त्याच्यामुळे तुम्हाला डाळिंब पण अवघड जाऊ राहिले. म्हणजे मुद्दा काय होतो की तुम्ही जसं म्हटले की याला जर आपण नुसतं शेणखत टाकलं तरी पण हे पहिलं येत होतं, कारण शेणखत पुढे सकस होतं, कसदार होतं. मग हे जी तफावत आहे पोषणाची, ती तफावत भरून काढण्याचं काम आपण वैदिक म्हणून करतो. पूर्वी कसं होतं, थोडं जर रासायनिक खताचे डोस टाकले तरी रिझल्ट मिळायचे, कारण जमिनीमध्ये काय होता, सेंद्रिय कर्ब होता. तो सेंद्रिय, ती ताकद म्हणजे सेंद्रिय कर्ब. जमिनीमध्ये रासायनिक खतांनी नव्हता रिझल्ट मिळत, ते जमीन जो कस होता त्यांनी रिझल्ट मिळायचा. मग आता रासायनिक खताचे आपण गोण्या उतरत नाही, डायरेक्ट ट्रक उतरायला तयार आहे, पण काही येतंय का? मग ती समस्या काय आहे, जमिनी नापीक झाल्या तर ती जमीन नापीक झाली, ती सुपीक केली पाहिजे ना आपण. जमीन जर सुपीक झाली तर तुम्हाला अतिरिक्त खर्च नाही करावा लागत, जसं आज तुम्हाला खूप अतिरिक्त खर्च करावा लागतो. मग ही समस्या जर दूर करायची आपल्याला, तर SCT वैदिकचं तुम्ही तुमचं जमिनीचं सेंद्रिय कर्ब जसं वाढवाल, हळूहळू तुमचं जे स्टोरेज आहे झाडाचं, ते स्टोरेज जसं वाढत जाईल. तुम्ही आता सुरुवातच केली आहे, म्हणजे हार्डली वापरून 50-60 दिवस झाले, पहिलं वापरायला तर बरोबर आहे ना. तेव्हा तुम्हाला याला 1 वर्ष पूर्ण वेळ लागेल, तेव्हा तुमची बाग, फळं, बिळं सगळं तुम्हाला खतरनाक बघायला मिळेल. तुम्ही आता कोणत्या हाताने जेवण करताय? उजव्या हाताने. मी तुम्हाला आज जर सांगून गेलो की डाव्या हाताने जेवण करा, तुम्हाला त्याचं महत्त्व बिळतो सगळं पटवून सांगितलं, तुम्ही कदाचित एक दिवस जेवाल, पण तुम्ही नकळत परत उजव्या हाताने जेवणार, मग ती सवय लागली. करेक्ट. मग SCT वैदिकमध्ये खूप साऱ्या गोष्टी त्या करायच्याच नाहीये, पण त्या काय झाली, आपल्याला केमिकलनी सवय लावली. ती सवय लागल्यामुळे समस्या काय झाली का, आपल्याला यश समोर येतं आणि आपण परत भरकटतो. आणि हे कसं राहतं, केमिकल वापरणारे सगळे लोक आहेत, पण वैदिक वापरणार कोणीच नाही ना आजूबाजूला. आणि मग म्हणजे वैदिक शेतीमध्ये आपण काय वापरतो सगळं, हे काही तर असे जडीबुटी आहे का, त्या म्हणजे आपण यज्ञ आहुती देऊन त्याला संस्कारित करून आपण घेतो. मग याची ताकद एवढी भयानक आहे का, हे मिनरल्सवर काम नाही करीत, हे एनर्जीवर काम करतं. मिनरल्स काय आहे, एनर्जीचं कॅरियर आहे. एनर्जी म्हणजे थोडक्यात मी कसं सांगेल, समजा उदाहरणार्थ हे 1 मीठ आहे, हे 1 मीठ आहे, 1 मीठ जास्त खारट राहतं, 1 मीठ कमी खारट राहतं, हे बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. समजा तुम्ही हे शेणखत घेतलं आणि हे शेणखत घेतलं, ह्या शेणखतामध्ये खूप ताकद आहे, या शेणखतामध्ये ताकदच नाही, असं असू शकतं की नाही? पर सेम. मग काय होतं, याच्यामध्ये मिनरल्स असतात नॅचरल, परंतु ते प्रचंड ताकदवर असतात. तुम्ही मगाशी मला जे सांगितलं की त्या ठिकाणी एक झाड आहे, तिथं हरळ आहे, तर हरळ आहे तर त्याला कॅनॉपी बी पिवळी आहे, पातळ आहे, आणि फुलकळी बी पातळ आहे, आणि माल बी नाही आहे अजून, किंवा लागला आहे, थोडं लागला. त्याचं कारण काय आहे, हरळ त्याच्यामध्ये आली म्हणून नाही ते झालं, तिथं नायट्रोजन लेवल हाय, तिथं शेणखताचं प्रमाण जास्त झालेलं आहे, त्याच्यामुळे तिथे नायट्रोजन लेवल हाय असल्यामुळं तिथं काय झालं आहे, जास्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाली. पण जेवढं नायट्रोजन तुमचा वाढेल जमिनीमधून, तेवढी तिला हरळ काय होती, वाढते. मग मला सांगा, तुम्ही बाकीच्या ठिकाणची हरळ काढून टाकली का, तेवढीच ठेवली का? तुम्ही तर सगळ्या ठिकाणी सारखंच साफ केलं होतं ना, पण तेवढी हरळ काय झाली, जास्त वाढली. जिथं जिथं हरळ जास्त वाढली तिथं झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त झाली, त्याच्यामध्ये गर्भधारणा झालीच नाही, होतच नाही. मग गर्भधारणा होण्यासाठी काय पाहिजे, कार्बन. जो कार्बन कमी पडला तोच आपण SCT वैदिकमधून देतो, बरोबर आहे. मग आता तुमचं जे म्हणणं आहे का, ह्याची भरपाई याच्यामधून होती का, पोषण द्रव्यांची, आपण जसं त्याच्यामध्ये NPK टाकतो, बरोबर आहे ना. त्याचं सूत्र असं आहे की निसर्गाच्या नियमानुसार मातीला, ही मातीच म्हणजेच मिनरल्स, ही माती म्हणजेच काय आहे, खत आहे. 45% याच्यामध्ये काय असतं, नुसतं खनिज असतात, खनिज न्यूट्रियंटच आहे सगळे, म्हणजे न्यूट्रियंट पासून मिक्सचर आहे ती माती. म्हणजे शेतकऱ्यांना हे कोणी समजून सांगतच नाही का, माती म्हणजेच न्यूट्रियंटचं काय आहे, मिक्सचर आहे. मग ह्या मिनरलचं काम काय आहे, झाडामधून फक्त काय होणं, पास होणं, म्हणजे मातीतून झाडात येणं, झाडातून परत मातीत जाणं. समजा पाला झाला तर परत कुठं पडणार आहे, काडी झाली कुठं पडणार आहे, फूल झाली तर कळी होऊन कुठं पडणार आहे, जमिनीत. फळ झाली तर कुठं जाणार आहे, पोटामध्ये, पोटामधून विष्ठावून परत कुठं जाणार आहे, जमिनीमध्ये. मग आता समस्या कुठे येते, तुमच्या पाला इथं पडतो, तुमच्या काडी इथं पडत, पण तुम्ही जर छाटणी करून किंवा साफसफाई झाडलोट करून जर पाला बाहेर काढला, काड्या बाहेर फेकून दिल्या, तर तेवढं याच्यामध्ये काय तयार होणार, डिफिशियन्सी. समजतं का तुम्हाला? दुसरी गोष्ट, तुम्ही फळ काढलं त्याचं तर तेवढी तयार काय होणार, डिफिशियन्सी. मग तेवढे न्यूट्रियन्सची तुम्हाला काय करावं लागणार आहे, भरपाई. मग ती न्यूट्रियन्स तुम्ही काढले कोणत्या रूपाने, ऑर्गॅनिक रूपाने.
तुम्ही फळ जे काढलं ते केमिकल रूपात काढलं का ऑर्गॅनिक रूपात? पहिलं फळ 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 नाही केमिकल टाकलं तुम्ही त्याला, हां. पण आलं जे फळ तुम्ही त्याला युरिया आला होता का? त्याला DAP आलती का? तुम्ही दाणा फोडला तेव्हा तुम्ही युरियाचे दाणे निघाले का? म्हणजे झाडांनी देताना तुम्हाला काय दिलं? स्वतःने विष खाल्लं जमिनीने, तुम्हाला देताना काय दिलं? अमृत. म्हणजे तिच्यामध्ये विष वाढलं आणि अमृत कमी झालं पहिल्या वर्षी, आणि म्हणून दरवर्षी केमिकलवर शेती हळूहळू काय होत जाते? नापीक होत जाते. तिच्यामधलं अमृत तत्व संपत चालतं, तेच त्याला आम्ही सेंद्रिय कर्ब म्हणतो. काय म्हणतो? ते अमृत तत्व आहे, ते त्याला जिवंत ठेवतं. मग आता त्याचे प्रमाण किती पाहिजे जमिनीला? खतं तर आहेच याच्यामध्ये, मिनरल्स तिथं आहे, तिकडंच जात नाही. मग यातली फक्त ऊर्जा संपत्ती. काय संपत्ती? ऊर्जा. हे चार्जिंग होतं फक्त. तसं मिनरल्सची चार्जिंग करायची फक्त आपल्याला, आणि मिनरल्सची चार्जिंग करायचं काम करतं ऑर्गॅनिक कार्बन. ऑर्गॅनिक कार्बन त्या सेलमधला मसाला आहे. मिनरल्स ही काय आहे? एक सेल आहे. काय आहे? सेल. सेल म्हणजे काय? बॅटरी. बॅटरीमधला जो मसाला आहे तो मसाला म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन. मग आपण ऑर्गॅनिक जो मधला मसाला आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, क्वालिटीवर, की त्या बॅटरीवर लक्ष दिलं पाहिजे? मेन मसाल्यावर. आज आपण बॅटरीचा मसाला चेंज केला, लिथियम बॅटरी वापरतो. SCT वैदिक हे काय करतं? लॉंग टर्म चार्ज करतं आणि फास्ट चार्ज करतं. आणि केमिकल काय करतं? शॉर्ट टर्म चार्ज करतं आणि घातक चार्ज करतं. म्हणजे त्याच्यामुळं त्याच्यावर दरवेळेस त्याचं आयुष्य कमी होत जातं बॅटरीचं. तुम्ही एकदा चार्ज केलं का बॅटरीचं आयुष्य काय होतं? कमी. लिथियममध्ये पण होतं, पण ते लॉंग टर्म फार दिवसांनी होतं ते, बरोबर आहे की नाही? परंतु वैदिकचं काय गणित आहे? वैदिक त्याच्याही पुढचं आहे. हे डायरेक्ट चार्ज आहे. तुमच्या जमिनीमधली माती चार्ज करण्यासाठी जे ऑर्गॅनिक कार्बन पाहिजे तो ऑर्गॅनिक कार्बन SCT वैदिकमधून ज्या क्वालिटीने येतो तो नॅचरल येतो. कारण आता जे SCT वैदिकमध्ये काय आहे? झाडपाला, जंगलं, वनस्पती यांचे अर्क आहे. पण तेच तर आपल्या झाडाचा खर्च होतो ना दरवेळेस, तेच ते भरून काढ. म्हणून SCT वैदिकवर लोकांना रिझल्ट कसे येतात? भारी आहे. म्हणून त्याची साईज होती. आता गरज किती आहे आपल्याला? आपल्याला गरज फक्त आहे 1 ते 2% जमिनीमध्ये. कशाची? ऑर्गॅनिक कार्बनची. 2% ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे डोक्यावरून पाणी. तुम्ही मला काय प्रश्न विचारला का बाबा 4 वर्षांनी मला खत टाकायची गरजच नाही का? जर तुम्ही झाडाचं उत्पन्न काढणार नसाल, म्हणजे फळाचं फळ तोडून घरी नेणार नसाल, तर काहीच टाकायची गरज नाही. मग ते सायकल होईल ना जमिनी जंगलासारखं. टाकायचं काहीच नाही, पण येईल भरपूर. म्हणजे तुम्हाला जर तेवढं न्यायचं आहे घरी, झाडाचं काय होतं वैदिकमुळे? आता ह्या व्हरायट्या कशा आहे? हायब्रिड आहे. जर तुमचं देशी व्हरायटी असेल तर काहीच टाकायची गरज नाही. पण तुम्ही जर हायब्रिड व्हरायटी लावल्या कशा करता? कमर्शियल यूजसाठी. म्हणजे तुम्ही त्याचं जेवढं फळ काढून नेणार आहे तेवढंच फक्त रिचार्ज करायचं दरवर्षी. आपण काम करतो तसं आपल्याला जेवण करावं. बस बस बस. पण फरक कुठे आहे? केमिकलमध्ये दरवर्षी उत्पन्न काय होत जातं? कमी. झाडाचं वय झाल्यावर झाड आणखीन काय होत जातं? कमजोर आणि आजारी पडतं. वैदिकमध्ये झाडाचं वयच नाही होत, म्हणजे कमीत कमी आपल्या पिढीत तरी नाही होत. जसं या आंब्याचा पाहायचा आपला दृष्टिकोन आहे का? हे किती वर्ष झाले बरं तुम्हीच सांगा? 40 वर्ष 40 वर्ष झाले, बरोबर की नाही? म्हणजे तुमच्या बरोबरच मोठं झालं की नाही? तुमच्या सोबत आजोबांनी लावले आमचे. पा बरोबर आहे की नाही? मग तुम्ही पाहिलं त्याला लहानाचं मोठं होताना, पाहिलं की नाही? म्हणजे आता समजा तुमची मुलं आहेत, हे ते, हे तुमचं वय किती आहे? 34 आणि त्यांचं किती आहे? 32. बरोबर आहे ना? पण तुम्ही त्यांच्या अगोदरपासून दिसतंय त्यांना ते, तर मग त्यांना ते तेवढंच वाटत आहे. पण तुम्ही लहानपणापासून पाहिलं. म्हणजे आता जर आंब्याचं झाडं जर वावरात लावायचे म्हणले तर एवढ्या वर्षात होईल का? नाही होत. बांधावर कसं काय होतं? कारण इथं बघा बरं काय खाली सगळं, इथं काय आहे? सगळा ओशीच प्रमाण जास्त. म्हणजे याच्यामध्ये मी जर उचकलं इथं खाली, इथं काय बघा आहे? रंग बघा आहे, राईट. आता मी हात नाही लावत. इकडे बघा, इथं उकरा. आता आपण बेसळ टाकला आपला म्हणून, बरोबर आहे ना? राईट. हे बघा ही काय? मुळी. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही जर हीच माती जी केमिकलच्या वावरात गेली तर अशी निघते का? नाही निघत. आता इथं बघा, इथं या मातीचा रंग बघा, तरी मी अजून खोलातली घेत नाही का? किती फरक आहे? ही ओरिजिनल वाटते. जमीन आसमानाचा फरक आहे. बरं आता मी काय अगोदर सेट करून गेलो का इथं काही? तुमच्या शेतामधलं आहे ना? म्हणजे हे झाड कशाने जीव एवढं उड्या मार? तुम्ही मला काय म्हणले आल्या याचं शूटिंग काढून घ्या, बरोबर आहे? ठीक आहे. याचा माल मसाला यांनी वाढला थोडासा, कारण एवढ्या जागेमधला. पण याचं तुम्ही याचा सुगंध घ्या आणि याचा घ्या, कोणा जास्त येतो घ्या. सगळा खेळ कशाचा आहे?
मातीचा केळी. ह्या मातीमध्ये हा फरक आहे, बरोबर आहे. म्हणून ह्या झाडामध्ये फरक आहे. ज्या दिवशी ह्या झाडाखालची माती अशी होईल त्या दिवशी ह्या झाडाला बी अशी फळ येईल. सोपं आहे का अवघड आहे? एवढं सोपं आहे. म्हणजे आपल्याला झाडावर लक्ष द्यायला पाहिजे का मातीवर? मातीवर. मग आम्ही काय सांगतो, याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब हा कमीत कमी 1.5 ते 2% आणि याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब फक्त 0.7 किंवा 6च्या आसपास. तुम्ही तपासा, मी लगेच सांगतो. त्याला केमिकल न टाकल्यामुळे ते केमिकल बी टाकलेलं नाहीये आणि त्याच्यामध्ये तुम्ही मेन गोष्ट नाही समजू राहिली. जो पाला पाचोळा पडतो तर तुम्ही त्याला हात लावलाय का? तुम्ही त्याला मशागत करताय का? मग हे फरक आहे. रिसायकलिंग प्रोसेस इथं चालू आहे. जंगलासारखं वातावरण आहे आणि इथं शेतीसारखं वातावरण आहे. म्हणजे बागेतला कचरा बिचरा पडला तो हो, तो तिराच रिसायकल झाला पाहिजे आणि तो बी केमिकलचा नको. आता सगळ्यांनी बागा का संपवल्यात द्राक्षाच्या? तिथे दरवर्षी खरड छाटणी करून पाला टाकायची. चिपट केमिकल मध्ये येतं ना. हा, मग ते केमिकलचं आहे ना, ते देईल आपल्याला थोडं फायदा, पण ते केमिकलच आहे. तुम्हाला जर SCT वैदिकची शेती करणाऱ्या जर शेतकऱ्याचं जर पाचट भेटलं ऊसाचं तर ते तुम्हाला ताकदच द्या ना. या पद्धतीने आपण जर शेतीच्या मातीवर जर लक्ष दिलं तर ह्या मातीमध्ये सेंद्रिय कर्ब जर तुमचा 5% गेला, किती टक्क्यावर? तर तुम्हाला काहीच टाकायची गरज नाही, काहीच टाकायची गरज नाही. तुम्हाला आत्ता पण सांगतो मी. पण तो सेंद्रिय कर्ब 5% स्थिर होणार नाही, कारण आपण त्याचं मटेरियल काढतो आणि काय करतो, विकायला. याच्या टेक्स्चरमध्ये मुळी आहे, मायक्रोराइज आहे, काळी कचरा आहे, जीव आहे, जंतू आहे, बरोबर आहे ना. तुम्ही हे जर असं केलं हे बघा, हे चिकट झालं का चिकट? हे बघा, तुम्हाला देतो बघा, माझं जाऊ द्या. नाही तुम्ही घ्या, बाकी मी पूर्ण दाबले, बरोबर आहे ना. तुम्ही माझ्याकडे बघा, कुछ करा बरं. हां, काय झालं? हा, आणि हे एकदम मोकळं झालं. चहा पावडर सारखं झालं का नाही? मग याला म्हणायचं सुपीक माती. मग आपलं टार्गेट काय पाहिजे? झाड नाही, आपलं टार्गेट पाहिजे सुपीक माती. सुपीक माती करा. फळाला येणंच आहे ते कुठं जाईल? सुपीक मातीमध्ये फळ येणारच. मला सांगा, फळ येतच ना आता. हा, म्हणजे ते बी तुम्ही जर वैदिक वापरत राहिले तर याचं फळधारण आणखीन वाढणार. SCT वैदिकची ताकद अशी, तुम्ही वावरामध्ये SCT वैदिक वापरा, आजूबाजूचे सगळे फळांचे झाडं 1 नंबर आहे. कारण ती माती वाटतं ना. सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी फक्त काय करायचंय, हे जे आपलं आहे RNPH, रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, प्लांट चार्जर, नंतर हेल्थ चार्जर, हे 4 मातीसाठी. LSQ, लिफ चार्जर, सेटिंग चार्जर, क्वालिटी चार्जर हे झाडासाठी. आलटून पालटून तुम्ही जर त्याला देत राहिले तुमचं झाड आपोआप स्ट्रॉंग होणार. म्हणजे ज्याप्रमाणे काळोखी आता यायला लागली, तुम्हीच ऑब्झर्वेशन केला असाल ना, मागच्या वर्षी अशी काळोखी होती का? फरक येतो. हा, काळोखी म्हणजे तुमच्या झाडांवर जी काळोखी दिसते आता, ज्या झाडांमध्ये काळोखी खूप आहे तिथे फळधारणा सुद्धा जास्त आहे. आणि स्ट्रोक कसा आहे आता दिसतंय की फळाचा स्ट्रोक काय आहे, लांब आहे. आपण म्हणतो ना बाळाचे पाय, चकाकी दिसते थोडी. बरोबर आहे की नाही? तरी पण तुमची अजून पूर्ण काही झालेलं सगळं अर्धवट झालेलं आहे, बरोबर आहे की नाही? की आपण केमिकल वापरल्यामुळे आपल्या शेती काय झाल्या बरोबर. मग आपण जर पुन्हा प्रकृतीकडे वळालो आणि वैदिक सारखं करायला लागलो तर तुमची शंका सगळी निघून जाईल. म्हणजे निसर्गाने सायंटिफिकली जरी विचार केला तर NPK वगैरे जे आहे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि मायक्रोन्यूट्रिएंट ह्या 13 घटकांची जी गरज आहे ती फक्त 6% आणि ह्युमसची गरज 95-96%, 94-95%. सेंद्रिय कर्ब, सेंद्रिय कर्ब जो आपण चर्चा करतोय आता, सॉइल चार्जर, कृषी अमृत, RNPH, LSQ, हे सगळं सेंद्रिय कर्बच आहे. मग ह्याच्यातून सेंद्रिय कर्बच मिळतो. म्हणजे झाडपाल्याचा अर्क त्याच्यामध्ये, झाडपाल्याची पावडर असेल, अर्क असेल, लिक्विड असेल, ह्युमस म्हणजे ह्युमिक ॲसिडचे तत्व असतील, हे सर्व त्याच्यामध्ये. मग ह्याचीच आपण पूर्तता करतो. बाकी तर माती आहेच ना जमिनीमध्ये, ह्याचीच माती नासवण्यापेक्षा त्या मातीचा आपण काय करू, सदुपयोग करू. मग हे आपण केल्यामुळे आपण फक्त सेंद्रिय कर्बावर काम करतो, त्याच्यामुळे जमीन सुपीक होते. मग तुम्हाला जी काळोखी दिसू राहिली त्याच्यामधलं स्ट्रक्चर हळूहळू काय राहिलं, डेव्हलप. हळूहळू तुमचं सेंद्रिय कर्ब काय राहिला, रिकवर व्हायला. तो जसं जसं रिकवर होईल तसंच जमिनीमध्ये जीवाणू तयार होतील, तसंच जमिनीमध्ये गांडूळ तयार होतील, तसं जमिनीमध्ये तुमच्या मायक्रोरायझा तयार होईल आणि हळूहळू तुमची जमीन, तुमचा नेमॅटोड येण्याचं कारण मायक्रोरायझा संपला की नेमॅटोड येतो. मायक्रोरायझा हा नेमॅटोड न येण्याचं सर्वात मोठं कारण आहे. तो जर मायक्रोरायझा जर नसेल, म्हणजे मायक्रोरायझा जर असेल तर तो येत नाही नेमॅटोड, आणि जर मायक्रोरायझा जर नसेल तर नेमॅटोड येतो. मायक्रोरायझा म्हणजे अशी बुरशी आहे जमिनीमध्ये उकळलेली, पांढरं पांढरं निघालं होतं का, ती पांढरं पांढरं म्हणजे बुरशी आहे. ती काय करते, या त्या मुळी बरोबर दोस्ती करते आणि त्याच्यापासून 7 मीटरपर्यंत धागे तयार करते.
आणि ती धाग्यांपासून ती पाईपलाईन करून झाडाला आणून दिली आणि तिचं जाळं तयार होतं. मायक्रोरायझा आम्ही खूप वेळा दाखवलेला आहे, तुमच्या याच्यामध्ये पण बघायला मिळेल. तुम्ही आता बेसल टाका RNP याचं, मग बघा तिथं मायक्रोरायझा तयार होतो. आपण एक लक्षात ठेवायचं याच्यामध्ये, तुम्ही जर सेंद्रिय कर्बाचं व्यवस्था असं जर शिल्लक चालू ठेवलं, फवारण्या जर हे चालू ठेवल्या, तर तुमचं बाग अतिशय लवकर रिकवर होणार. पण तुम्ही याच्यामध्ये जर केमिकल मिक्स करायचा प्रयत्न केला, तुम्हाला परत शून्यापासून सुरुवात करावं लागणार. बाकीचे रोग येणार नाही पण ना, कशी काही मला सांगा, कमजोरीच नाही राहिली तर रोग येईल का? करप्या म्हणा. आता बघा ह्या कंडिशनला पाऊस झाल्यावर का पाकळी करपा येतो का नाही? हा. येतो का नाही? तर तुम्ही जर याला पाऊस झाला भयानक, तुम्ही सॉईल चार्जर सोडून द्यायचं. आपण काय करायचं, पोषण मजबूत करायचं, कमजोरी नेऊन द्यायची. कमजोरी कोणाला नेऊन द्यायची? मुळाला आणि झाडाला. या दोन गोष्टींना कमजोरी येऊन द्यायची. जमिनीचे जीवाणू आहे आपले मित्र, त्या मित्रांना उपाशी मारायचं नाही, त्यांच्यावर घालायचं नाही. त्याला शेणखत टाकायला पाहिजे का? तसं काही नाही. कशाला? शेणखत नाही टाकायचं मार्केटमधलं नाही आणायचं. मग तुम्हाला शेणखत टाकायचं असेल ना, तर मिल्क चार्जर जनावर असतील तर त्यांना खाऊ घाला आणि त्यांचं गोअमृत टाका. पाण्यामुळे नाही गळते. पण हे पाण्यामुळे मग गळत झालं नाही. काय माहिती का, आता आपण जो विषय परत तिथंच येतो ना, स्टोरेज पिरियड हा मध्ये. नाही, पण तरी नाही, तुम्ही स्टोरेज आता करू शकता ना. पण कंटिन्यू नाही. बघा, आता तुमची कॅनॉपी चांगली झाली की नाही, तुम्ही आता एवढं फोटोसिंथेसिस करून आणू शकता, एवढं तुम्ही त्याच्यामध्ये झाडामध्ये अन्न निर्मिती करू शकता हा. की या फुलांचं सहज भागल. तेवढी कॅनॉपी आहे तुमच्याकडे. कॅनॉपी नसल्यावर समस्या येईल. तुम्ही बेसल डोस भरला ना याला, आणि जर भरपूर सॉइल सोडलं तर तुमचं फक्त एक काळजी घ्यायची, मुळी डिस्टर्ब करायची नाही. फक्त हे बाजूला करायचं, बेसल डोस असा पांगून द्यायचा, हा, तसं परत झाकून द्यायचं. काहीच करायचं नाही, मग उकरायचं नाही, खांदायचं नाही, काहीच नाही. चिपट वरून बाजूला टाकून द्यायचं काय. हे धागे दिसतात तुम्हाला, हे धागा मायक्रोरायझा आहे. हे बघा, हे जाळं असतं पूर्ण जमिनीमध्ये. हे बघा, हे बघा, SSM आहे का तुमचं? SSM टाकून हे बघा, हे बघा आहे का? हे बघा, हे सगळं मायक्रोरायझा याला काय करू राहिला, खाऊ राहिला. बघा हे बघा, झूम करा सर याला. हा बघा, हा धागा आहे ना, हा धागा हे जाळं पसरलं. हे जाळं सगळं कोणाला पसरवतं? अन्न झाडाला. हे बघा, हे ह्याच्यापेक्षा इथं बघा ना, हे बघा, म्हणजे ह्या पाला पाचोळ्याला कुजवायचं काम सुद्धा सॉइल चार्जरच्या मदतीने हे करतो. असं एवढं सोपं आहे बघा. म्हणजे इथंच फक्त आता हे असं केलं ना आपण, असं उकरायचं, इथं बेसल टाकायचा, हे लुटून द्यायचं. झाडाच्या ह्या साईडला कुठं काय गल्ली बाग, जिथं गल्ली आहे ना तिथं सेटिंग बाकी वर. जिथं गल्ली आहे तिथं खूप सेटिंग, म्हणजे त्याची मुळं तिथं पोहोचली ना. कुठं? त्याची मुळं जिथं पोहोचली तिथं सेटिंग बघा. ह्या बाजूला बघा, ह्या गल्लीच्या कोपऱ्यात वर बघा आणि त्या गल्लीच्या वर बघा. आहे त्या बाजूने नाहीये सर, त्या बाजूने आहे सेटिंग बघा. बरं, नाही सेटिंग असं गुच्छामध्ये आहे का? नाही. म्हणजे इकडचा गुच्छ आणि इकडचा गुच्छ बरोबर लाईनच्या काय आहे? समोर. म्हणजे ज्या मुळीला काय भेटलं अन्न, तेवढ्या झाडावर प्रचंड काय आलं? तिथले पानं बघा कुठले, एवढ्या लाईन मध्ये. आणि ह्या कडेचे पानं बघा किती बारीक आहे. इकडे निसतेच वाटत आहे. हा, एकदम इकडचे काळोखी पण आहे, वरती फुटवा पण आलाय बघा. वरती नव्हती आली वर, वर बघा. हा, आणि खाली बघा, खाली या बाजूनी नव्हती पण नाहीये आणि पानं पण लहान आहे. इकडच्या आंब्यांवरती बघा पिवळ्या पण आलेल्या बघा, चट्टे पडले. इकडची फळं बघा किती सुंदर आहे. म्हणजे साईज बी मोठी आहे, पानं बी मोठे, म्हणजे पोषण जर मिळालं. याला कळी पाहिजे नवीन निघाली बा. फक्त ताकद बघा, याला ताकद द्यायची गरज आहे. फक्त तुम्हाला CN रेशो मेंटेन झाला याचा, तर त्याला ताकद द्यायची गरज आहे. ते काही ठिकाणी गुंजा पण निघून राहिल्या. हा, तुम्ही त्याला जर ताकद दिली ना, आता तुम्हाला सोपं एकदम. बेसल डोस फक्त सरकवायचं आहे, कुठली हालचाल करायची नाहीये. हे वाकडं फळ राहतं ना असं, हे गळूनच जातं आणि हे गळूनच जातं. तुम्ही काही केलं तरी गळलंच मोठं पाहिजे, झालं तरी गळून जातं. नाही कळणार होते. आणि हे जे फळ आहे ना असं वाकडं राहतं ना, ते गळूनच जातं किती मोठं होते. ह्याच्या नंतर हळूहळू आहे ना, इथला भाग काय होतो असा मोठा होत चालतो. असा इथं असं मोठा याचा देठ मोठा होतो, हा भाग छोटा. हा, तो असा नाही होत, तो असा फुगत चालतो. नंतर हे फळ गळून जातं. त्याला इंटरमिडिएट फ्लावर असं म्हणतात. इंटरमिडिएट म्हणजे हे जर नरे नाही राहत आणि झाड मादी पण नाही राहत, हे गळूनच गेलं चांगलं राहतं. पण हे असं जन्माला काय येतं, CN रेशो अर्धवट मेंटेन झाला का मग जन्माला येतं. तेलाची हो, ही तेलाचीच. हे बघ, ही तेलाची काडी. हे काय तेल आहे, हिला कट करायला पाहिजे का? काही करू नका, काहीच नाही प्रॉब्लेम, काही घाबरायचंच नाही. एक लक्षात घ्या, तुमच्या बागेत रोग असणं ही वाईट गोष्ट नाही. तेव्हा इथं पण आहे, तेव्हा हिला पण आहे. रोग असणं वाईट गोष्ट नाही, इथंच नाही, इथं नाही फक्त. तेव्हा
हे तर वर पण आहे हम्म. हे काय इकडे हे पिवळं पडलं ना झाड हा. हे बाई बा हे बाई याच्यावर बा हे बाई याच्यावर पण आहे ते पिवळं पडलं ना पान त्याच्यावर पण आहे तुम्ही हे बघा मी तुम्हाला काय सांगितलं बघा आता परत मी रिपीट करतो ही एवढी जागा आहे ना ही तुमची तेलासाठी अनुकूल आहे हा, हा. इथं आता कारण मी तुम्हाला काय म्हटलो ही जी खाली जमीन हा. ना ही जवळजवळ 12 किंवा 13 फूट खोल काळी आहे. काही प्रॉब्लेम नाही हम्म. आता तुम्हाला हे सांगतो मी की कुठल्याही रोगाला नाही घाबरायचं हम्म. त्याच्या अनुकूल वातावरणाला घाबरायचं रोगाला अनुकूल वातावरण नाही भेटलं पाहिजे चोराला नाही घाबरायचं त्याला अनुकूल वातावरण नाही द्यायचं वातावरण तयार होऊन दे झालं तरी तुम्ही ह्या रोगाला अनुकूल वातावरण देऊ नका म्हणजे काय त्याला कशामुळे येतो पहिली गोष्ट म्हणजे सेंद्रिय कर्ब कमी हम्म. नंबर 1चं कारण नंबर 2चं कारण नायट्रोजन हाय होणं हम्म. म्हणजे प्रथिनांचं वाढ हम्म. बरोबर आहे तिसरी गोष्ट रसायनांमध्ये वाढ झाड ताणतणावात असणं नेमेटोडची जास्त वाढ ह्या सगळ्या गोष्टी त्याला काय आहे अनुकूल आहे बॅक्टेरियल काउंट जेवढा वाढेल कारण तेल्या हा सुद्धा काय आहे एक बॅक्टेरिया आहे मग बॅक्टेरियाला अनुकूल वातावरण कधी वाढतं पावसाळ्यामध्ये हम्म. दमट वातावरण वाढल्यावर हम्म. बघा ह्या वातावरणामध्ये बॅक्टेरिया वेगाने वाढतात हम्म. दुधाचं दही लवकर होतं ह्या वातावरणात थंडीत होतं का कारण बॅक्टेरिया थंडीला अनुकूल बघा तेल्या थंडीत जास्त अटॅक करीत गारवत करीतच नाही कारण बॅक्टेरियाला काउंट वाढत नाही ना हा बॅक्टेरियल काउंट वाढायला कारण हे जे ह्युमिडिटी आहे दमट वातावरण आहे हे तेल्याला अतिशय अनुकूल बरोबर आहे मग वातावरणाबद्दल आपण काहीच करू शकत नाही पण जीवाणूसाठी अनुकूल वातावरण द्यायचं नाही मग कोणासाठी जीवाणूचं काहीच करायचं नाही मग काय करायचं बुरशीसाठी अनुकूल वातावरण द्यायचं बुरशी म्हणजे काय मायक्रोरायझा मग मायक्रोरायझा कशाने वाढतो हे तुमचं मल्चिंग करणं हम्म. तुमचं सॉइल चार्जर वाढवा हम्म. तुम्ही जास्त अशा आपण ज्याला काय म्हणतो जडीबुटींच्या पावडर द्या हम्म. बरोबर आहे ह्या गोष्टींनी काय होतो मायक्रोरायझा वाढतो. मायक्रोरायझा वाढला का तेल्या आपोआप कमी होतो ज्या जमिनीमध्ये पांढरी मुळी चालत नाही तिथं तेल्या आणि सगळेच रोग हमखास येतात हम्म. आपण जर पांढरी मुळी जर ऍक्टिव्ह ठेवली हम्म. आणि मायक्रोरायझा ऍक्टिव्ह ठेवला काय रोग आहेत कशाला रोग आहेत आला तरी घाबरायचं नाही तुम्ही तुमच्या बागेमध्ये सुरक्षित वातावरण करा तुम्ही ह्या रोगाला अनुकूल वातावरण देऊ नका तुम्ही काय करणार भरमसाठ केमिकल सोडणार वॉटर सोल्युबल सोडणार वरून सारखे फवारे मारले का त्याला अनुकूल वातावरण भेटलं केमिकल जास्त फवारे नाही ह्युमिडिटी वाढते ना तुम्ही काय केमिकल फवारतो तो आणखी ऍडिशनल त्रास आहे पण ह्युमिडिटी वाढते ना मग ह्युमिडिटी म्हणजे त्याला अनुकूल वातावरण झालं नाही कारण आपली सेंद्रिय कर्ब एवढं वाढवा तर तुम्ही काही चुका झाल्या ते प्रॉब्लेम नाही एनर्जी बुस्टर आणि सॉइल चार्जर हा आता घेऊ शकता ना तुम्हाला अनुभव आलता का नाही हो शेंडा लगेच काय होतो थांबतो बस मग आता नायट्रोजन वाढणार आहे पाऊस झाल्यावर शेंडा वाढणार आहे तुम्ही नायट्रोजन दाबण्यासाठी पण त्याचा फवारा वरून घेऊ शकता 10 ml वापरला आपण वरून हो इन्स्टंट एनर्जी आणि सॉइल चार्ज बस हम्म. आता पण देऊ शकतो तुम्ही तो वरून वापरू शकता ना तो तुमचा ऑप्शन आहेच कधी नाही, एक झालेला आमच्या मागच्या वर्षी मागचं. 100-150 ग्रॅम वजनाचं फळ होतं हा तो यंदा अपेक्षा आहे 250 म्हणजे 100-150 ग्रॅम ब्लास्टला म्हणजे कमीत कमी वास हा म्हणजे सरासरी तुम्हाला याची मी गंमत सांगतो आता हे आत्ताच फळ किती ग्रॅमचं आहे हे आताच किती ग्रॅमचं आहे 50 ते 60 ग्रॅमचं आहे. आत्ताच 50, 60, 70 ग्रॅम पर्यंत 50 सरासरी आहे. कधी आत्ताची आणि किती दिवस झाले आता धरून 7 दिवस झाले ना नाही 70 दिवस होतील आज. म्हणजे 50, 60, 70 दिवस हा. झाले अजून किती महिने जायचे 4 महिने हम्म. 4 महिने 4 महिन्यात किती होईल? तर समजा आपण चुकलो बाबा पहिले रेस्ट पिरियड मध्ये नाही टाकलं तुम्ही भरपाई करू शकता ना आता हा. मग वैदिकची तीच खासियत आहे ना हा. वैदिकला काय आहे तुम्ही करंट मध्ये देऊ शकता केमिकलचं तसं नाही केमिकल स्लो काम करतं हम्म. लोकांना असं वाटतं की ऑर्गॅनिक आहे ना याला वेळ लागतो नाही वैदिकच्या पेक्षा फास्ट आहे हा, हा. मग आमच्यात Chemical कन्फ्युजन fast, काय होतं वैदिक माहिती का? वैदिक लय फास्ट हे बघा Chemical पेक्षा. ऑर्गॅनिक आहे ना ऑर्गॅनिक हे स्लो जैविक ते आणखीन स्लो केमिकल पेक्षा समजा एक उदाहरण धरूया केमिकलचा स्पीड 100चं आहे तो ऑर्गॅनिकचा स्पीड आहे ना डायरेक्ट 30 आणि 40चं आहे आणि जैविकचं स्पीड डायरेक्ट 10 आणि 20चं आहे हम्म. ते वैदिकचं स्पीड जर पाहिलं तर 300चं आहे हम्म. किती 300 मिनिमम 300 जर जेवढी खर्च तुम्ही केमिकलला करता तेवढा खर्च तुम्ही वैदिक व करा 300 पट तुम्हाला रिझल्ट मिळणार 3 पट गतीने 3 पट गतीने पण 3 पट रिझल्ट पण मिळणार म्हणजे तुमचे जर 10 किलो माल निघाला असेल पहिल्या वर्षी यावर्षी डायरेक्ट 30 किलो निघणार पण तुम्ही ते तेवढ्या पटीने गेले पाहिजे हम्म. पण तुमचा तो आत्मविश्वास तेवढा बळावणं तेवढं स्ट्रॉंग हे तुमच्या हातात रिझल्ट
येत गेला ना आत्मविश्वास वाढत चालतो ना. तुम्हाला दिसतोय ना समोर सगळं. ते तुम्ही सांगा काय ते माणूस करीत चालतो. करेक्ट. आणि मग ते खडक आपली जमीन राहते हा. तिच्यात सेंद्रिय कर्ब कसं काय तयार होतं. कोणती जमीन? खडकाळ अशी राहते मुरमाड जमीन. हा, मुरमाड. हे बघा पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ही काळी माती सुद्धा कधी काळी काय होती? खडक होती. लाखो वर्षापूर्वी ही काळी माती सुद्धा काय होती? खडकच होती. ही कशी माती बनली? जेव्हा ही पृथ्वी निर्माण झाली तेव्हा लावा रसाचा काय होता? गोळा होता. लाल बुंद लावा रसाचा गोळा होता. होता का नव्हता? होता. तो शेकडो वर्ष हजारो वर्ष पाऊस पडला आणि थंड झाला. मग खलगट भागामध्ये काय साचलं? पाणी. त्याचा बनला समुद्र. राईट. आणि जो समुद्राच्या बाजूचा भाग होता ते जास्त दिवस झाल्यामुळे तिथं झालं ते एक क्षार तयार झाले म्हणून तो खारट होत गेला. जीव जे जलजीव आहे ना जलचर त्यांच्यामुळे तो काय होत गेला? खारट होत गेला. मग मधलं जे पाणी अंतर्गत भूभागातलं ते गोडच राहिलं पावसाचं. आता गमत काय झाली? ऊन पडलं पाऊस पडला, ऊन पडलं पाऊस पडला. त्याच्यामुळे खडकाचे वरचे काय झाले? झीज झाली. ती झीज झाली का पावसामुळे धुवून कुठे येते? म्हणून बघा डोंगराचं पहिलं पाणी कसं येतं? गढूळ. नदीला वाळू येते. करेक्ट. मग ती रेती जी येते ना ती त्या खडकांची राहते. ती वाळू कशी बनती? ते पाण्यामध्ये तो खडक गोल 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 फिरून 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 तो काय बनती? वाळू. जी कडक भाग असतो ज्याला आपण काळा पाषाण म्हणतो त्याची वाळू बनती. आणि जे हलका पाषाण राहतो त्याची डायरेक्ट काय बनती? रेती बनती. आणि मग ती रेती काय झाली? मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश हा जो भाग आहे हा हिमालयातल्या त्या सगळ्या पर्वतरांगांवरून वाहून आलेला लाखो हजारो वर्षाचं जे पाणी आहे त्याच्याने काय बनला? सखल बनला. म्हणजे ही माती असो नाही तर मुरुम असो हा एकाच प्रकारापासून बनलेला आहे. मुरुम ही मागची अवस्था आहे आणि माती काळी माती ही पुढची अवस्था आहे. राईट. मग मुरुमामध्ये सुद्धा सेंद्रिय कर्ब वाढायला काहीच अडचण नाही. काही अडचण त्याच्यामध्ये. तुम्ही जर सॉइल चार्जरमध्ये मुरुम जर भिजत ठेवला म्हणजे खडे राहते असं मला म्हणा. हे जे माती आहे नाही खडे तर शेवटी बघा हे लक्षात घ्या खडे दोन प्रकारे बनतात. एक दगडाचे असतात डायरेक्ट आणि एक जे असतात ते आपल्या खतांनी बनतात. फॉस्फेट कॅल्शियम फॉस्फेट मॅग्नेशियम फॉस्फेट किंवा कॅल्शियम कार्बोनेट चुनखडी हे नाही ते बनतात. बरोबर आहे. मग ते खडे जे बनतात ते विरघळतात ना हळूहळू ह्युमसमध्ये. मग हळूहळू विरघळतात ते. तुम्ही जर रासायनिक खतं वाढत गेले तर खडे वाढत जातात आणि तुम्ही जर ह्युमस सेंद्रिय कर्ब वाढत गेला ते कमी होत जातात. सिंपल एकदम. पाणी डाग पडता का नाही क्षाराचे? तुम्ही सॉइलच्या जर वैदिकचे बेसल्ट द्या ते क्षार यायचे बंद होता. अरे काही खराब वातावरण झालं कसं नेटिव्ह मार हे मार भारी भारी एलियट मार हे मार ते मारतात ना लोक. हा मी मारायचाच कार्यक्रम येतो. केमिकल मारतात ना. मी तो मारायचा कार्यक्रम येतो. आपल्याकडे आहे का हे? मला सांगा तुम्हाला मी काय सांगितलं का पावसाचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. तुम्हाला छत्री काल पाहिजे? नाही पाहिजे. काही कामच नाही छत्री. बरोबर आहे ना. छत्री घ्यायचा आनंद करून घ्यायचा. म्हणजे धोका कोणाला आहे? कापसाला धोका आहे. कापसावर पाऊस पडला तर तो डायरेक्ट गोळा होऊन जातो. आपण कापूस नाही ना. आपण पावसाचा आनंद घेऊ शकतो. आपली बाग आहे ही कापूस नाहीये. हिला पाऊस पडण्याची गरजच आहे. निसर्गाने ह्या झाडाला काटे दिलेले. का दिलेले? कारण ही जंगली पीक आहे. याला उन्हाळ्यामध्ये स्वतःला शोक करून घ्यायची याची काय आहे? सवय, कॅपॅसिटी. तो काय करतो उन्हाळ्यामध्ये? सगळं सहन करतो. ताण सहन करतो, सगळं सहन करतो म्हणून त्याला काटे. फक्त पाऊस पडू द्या एकदम टवटवीत होणार. आता हे बघा ना तुम्ही हे झाडं काय चमकू राहिले की नाही पावसात? केमिकलचा बाग असत ते बघा ना तुम्ही. तेल लावल्यासारखं. कोण तेल लावल्याला? म्हणजे कोणत्या कंपनीचं फवारलं बॉस? तुमच्याच कंपनीचं आहे ते. बरोबर आहे की नाही? हे आता पानं दिसते पाहिजे थोडेसे बऱ्यापैकी खालचे. हा हे बघा ही आहे का नाही? बघा याची साईज बघा. मग तुम्ही पानाची साईज बघितली का नाही? हा हे बघा चाललं की नाही तिकडं? कल आहे त्याचा अजून. त्या दिशेने काय झाले आता ही सुरू सुरुवात. म्हणजे हे जे पान आहे तुमच्या हातामध्ये एवढं मोठं त्या दिशेने ह्या पानाची किमान 50% तरी काय झाली सुरुवात. म्हणजे येईल का नाही तिथं हे पान? आहे का नाही? म्हणजे हेच आम्हाला काय करायचं याच्यामध्ये शिकायचं. चौकीतलं जे पान राहतं हा ते एवढं मोठं होऊ शकतं का असं? हा हे तेच पाणी येत नाही. हे काय तेच पाणी नाही. चौकीचेच पाणी येत नाही. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये काय शिकायचं माहिती का? की तुम्ही झाडाला जे पोषण देतात त्याच्यावरच पान बनतं, त्याच्यावर काडी बनते, त्याच्यावरच फळ बनतं.
ते आपल्याकडे फळ गळवत होती ना, हा. मग ते म्हणलं का बरोबर राहिली हम्म. भाऊ, LSQ ची ट्रीटमेंट केली भाऊ, हा तरी मला फरक नाही पडत आहे भाऊ. बेसल डोस नव्हता ना आपला. हा. हा मग ते म्हणे तुमची ताकद थोडी कमी पडते झाडाला. कसं आहे हे पण सगळं म्हणलं जे आहे ना, आता ते जरी झालं हा. पण ते आज बोलून काय उपयोग नाही भूतकाळातलं. आपण इथून पुढे काय करायचं ते नाही करू. इथून पुढे आता बेसल डोस द्या, त्याप्रमाणे आपण जी मग- चर्चा केली त्याप्रमाणे करा. हा, मग त्यांना काय म्हणलं, मग करायचं काय बाबा, आता सगळे लोक पाणी सोड राहिले, म्हणजे आम्ही पण सोडतोच तसं नाही, पण थोडस वाढवू का काय. मधीने सोडलं ना. नाही मध्ये नाही. मग त्यांचा विचार होता पण मग ते थांबून घेतलं. हम्म. बरं झालं फ्लडचं थांबवलं. पाणी द्यायचं ते. म्हणजे जर पाणी दिलं असतं ना हे महाराज वाढले असते. हा. तेल्या तेल्या महाराज. पण आता 2 तारीख झाली ना, हा. तर आम्ही फ्लडने पाणी भरलं बरं का. हम्म. मग नंतर लगेच पाऊस चालू झाला. त्यांनी जर हिट वाढली ना वरती हा. तर काहीच तुम्हाला उमजणार नाही. तुम्ही फ्लडचे पाणी हे तेलाला सगळ्यात अनुकूल राहतं, लक्षात ठेवा. हा, हा. फ्लडचे पाणी द्यायचेच नाही कधी. हो तेल्या मर आमच्या डाळ इकडे तर 100% लोकांनी 99% लोक आणि म्हणून तर संपली ना सगळी. हम्म. 99% बागा का संपल्या? 2-2, 3-3 पाणी झाले आतापर्यंत. मग मी हीच चूक आहे ना. मग हे बघा मला सांगा, ज्या भागामध्ये लोकांची तेल्याने बाग गेले त्या भागातल्या हिस्ट तपासा ना तुम्ही. ह्याच कारण नाही त्याच्या पाठीमागं. झाडाला पाणी नकोय, हम्म. या झाडाला पोषण हवंय. तुम्ही काळी पण जमीन आहे. समजा का हो सर, पूर्ण 12 मध्ये समजा 3 किंवा 4 वेळेस पाणी जर समजा भरलं, हा. तर मग जमीन थोडी शांत राहते, मग व्यवस्थित काम होऊ शकतं का. तुम्हाला कोणी सांगितलं जमीन शांत करायची? म्हणजे हिट तुम्ही नाशिकची बी जमीन शांत करा, इथलीच करा का? नाही नाही, शेजारचे वावर शांत करा. जे आपलं उष्णता लाते आता मला सांगा ह्या झाडाची मुळी कुठपर्यंत आहे? वरती बेडवरती फक्त. आता मुळी कुठपर्यंत सांगा. चला तुमचा आता किती अभ्यास वरची वरच आहे. कुठपर्यंत सांगा. चला म्हणजे एकदम पहिल्यापासून धरलं ती इडं पण मुळी येईल त्याची. आता जे चालू आहे अन्न घेणारी मुळी कुठे आहे? तिथं ड्रिप खाली, कुठं? कुठल्या घरामध्ये? ड्रिप खाली. नाही, इथपर्यंत आहे. हम्म. अन्न घेणारी मुळी एवढ्या घेरात आहे पूर्ण, हम्म. बरोबर आहे. हा, अन्न घेणारी छत्री एवढी. हा ह्या कॅनॉपी एवढी मुळी असते हम्म. झाडाची, हम्म. राईट. जसं हे झाडवर वाढले ना हम्म. तसंच खाली वाढले बस. हा. मग तुम्ही इथं पाणी सोडल्याने याला काय फायदा आहे? सांगा मला. त्यांचं म्हणणं आहे का फ्लडने केल्यानंतर आहे ना त्याला ना तरी येते ऐका, थोडी ऐका. ना. झाड ऐका. जरा ऍक्टिव्ह ऐका एक active मिनिट. वाढतं. पहिली गोष्ट, त्याला तुम्हाला आरोग्य पाहिजे का तरतरी पाहिजे? तर आरोग्य. तुम्ही ज्याची व्याख्या तरतरी केली ना, ते काय आहे? त्याचा लुसलुशीतपणा आहे. तरी- नायट्रोजन एक्स्ट्रा. लुसलुशीतपणा आहे. तुम्हाला ते सुकलेलं दिसू द्या ना. ह्या झाडाला कोरडं हवामान पाहिजे. हवामान कसं पाहिजे? कोरडं. कोरडं. तुम्ही काय करायले? बोल. ते पाणी साचलंय तुमचं, ते त्याच्यामुळे साचलंय. आणि हे जे तुम्ही म्हणता ना नव्हती जास्त निघती किंवा गळ तुमची हुरायली, ती त्याच्यामुळेच हुरायली. साधी सिंपल गोष्ट आहे. तुम्ही फ्लडचं पाणी सोडलं, इकडची मुळी काय म्हणणार? आता हा गारवा इथपर्यंत पोहोचणार. ऍक्टिव्ह होणार. इकडची मुळी काय म्हणणार? Active Active. होणार. आता ही ऍक्टिव्ह झाली. इथं उपस्थित असलेलं जमिनीतलं सगळं अन्नद्रव्य तिने ओढलं, बरोबर आहे. एकदा ओढलं, दोनदा ओढलं, तीनदा ओढलं. एक दोन हप्त्यामध्ये तिथलं अन्नद्रव्य काय झालं? संपलं. संपलं. आता तुम्ही दुसरं पाणी सोडलं, तिथं अन्नद्रव्यच नाही. ती फक्त काय वाढणार? नंतर काय वाढणार? नायट्रोजन. नायट्रोजन. मग आता समस्या काय होणार? CN रेशो काय होणार? खाली बिघडणार. मग त्याला आलेली कळी गळून जाणार ड्रिपच्या खाली. मग ते तिनंच पाणी दिलं पाहिजे आपण. म्हणून मी या पाण्याला विरोध करतो. हा, तुम्हाला इकडे जर पाणी द्यायचं आहे ना, तर तुम्ही SSMच्या इथं काय टाका? डोस टाका, मग पाणी द्या. मग काय प्रॉब्लेम नाही. आपण अर्धी ट्रीटमेंट आपल्या मनाने करायची आणि अर्धी ट्रीटमेंट आधुनिक पद्धतीने करायची. हे जुगाड म्हणते याला. जुगाड लावायचं. आणि जुगाडू शेती मी वाटवं झाली सगळ्यांनी. निसर्गाच्या बरोबर चला, सायंटिफिक बेस घेऊन चला. बागांमध्ये तर तणनाशक मारणेच नाही, पण भाजीपाल्यामध्ये तुम्हाला जर मारायचं असेल तर त्याच्यामध्ये 10 ml प्रति लिटर प्रमाणे सॉइल चार्जर घ्यायचं. बांधावर वगैरे मारलं तर मारायचंच नाही. मारायचंच नाही. तुम्ही सॉइल चार्जर मारा ना, नाही सॉइल चार्जर नाही, मारलं सर तुम्ही पूर्ण सगळं. उतरवलं. खत होईल ना, मारू शकतो खत. का थोडंफार? त्याचं खत होईल तुम्हाला. ठीक आहे. सर थोडा किटकांचा सर? म्हणजे सापांचा याचा पण थोडा मग डिसीज फायटर वापरा. डिसीज फायटर. हे बघा, माल उतरवल्यावर आहे ना, नंतर मारू शकतो का आपण? काही गरज नाही, कधीच मारायचं नाही. तुम्हाला जमीन कधी मारायची आहे? जमीन नाही मारायची. नाही, जमीन नाही मारायची. मग ते तणनाशक असं आहे का ते जमीन मारतं, हम्म. बरोबर आहे. आणि हे जे वाढतं ना, हे तणनाशक वाढतं, हम्म. हे लक्षात ठेवा. हा, हरळ जी आहे ती हाय pH असलेल्या जमिनीमध्ये येते, हाय TDS असलेल्या जमिनीमध्ये येते. हो. मग तुमच्या जमिनीचा हाय pH हाय TDS कधी होतो? जेव्हा तुमची जमीन निर्जीव व्हायला लागते, हा. तुमची जमिनीतले जीवाणू मारायला लागतात आणि तणनाशकाने जीवाणू पहिले मरून जातात. हा, बरोबर. आणि जीवाणू मेल्यानंतरच तुमच्या जमिनीचा pH आणि TDS काय होत जातो? हाय. वाढत जातो, EC वाढत जातो. आणि हाय pH आणि हाय EC आणि हाय TDS मध्ये जे वाढते कोण?
जोपर्यंत द्राक्ष बागेत गवत होतं तोपर्यंत मिलीबग कधीच आला नाही वरती. घ्या आता तुम्हीच सांगा मला आता सगळं. बरोबर आहे. ह्या झाडांना सुद्धा तुमच्या पॉझिटिव्ह भावनांची गरज आहे. हा आणि बरोबर. हेच नाशिक मधल्या शेतकऱ्यांना कळत कळत नाही. नाही. त्यांना असं वाटतं ही गुडघ्यातली शेती, ही मेंदूतली अर्धवट शेती. हुशार आहे. नाही, त्यांना असं वाटतं हे सगळं केमिकलचं जग आहे, हे सगळं केमिकलवर चालू आहे. तसं नाहीये. लक्षात घ्या, ह्या पाण्याच्या ग्लासमध्ये विष बनवायचं का अमृत बनवायचं ही तुमची भावना ठरवते. तुमची भावना जर विषारी असेल तर विष बनतं, तुमची भावना जर अमृत असेल तर अमृत बनतं. हे सायन्सने प्रूव्ह केलं, मी नाही प्रूव्ह केलं. काही काहीची भावना काय होती, वाईट वाईट होती. होती. अख्खं रामायण घडवलं आहे की नाही. एका माणसाची भावना जर बिघडली तर रामायण महाभारत घडवलं. भावना किती पॉवरफुल असते. लाखो लोक मारून टाकले. एवढं मोठं युद्ध आजपर्यंत काही झालं नाही महाभारतासारखं. तर लाखो लोक मेले त्या काळामध्ये, लाखो. मला सांगायचं हे की तुमची भावना जर या पिकाविषयी जर चांगली असेल, वैदिक बद्दल चांगली असेल तर तुम्हाला रिझल्ट ग्रेट भेटणार. आणि तुमची भावना जर शंकाखोर असेल तर मराठीमध्ये सुभाषितामध्ये संशयात्मा विनश्यती. तुम्ही संशयी स्वभावाचे असाल ना, तुम्हाला शंका चांगली गोष्ट आहे. शंका घेणं चांगलं आहे, संशय घेणं वाईट आहे. शंका म्हणजे काय हो, तुम्हाला माहितीच नाही. आणि संशय म्हणजे काय, माहिती असून सुद्धा आहे ना शंका. तुमचा भाव फार महत्वाचा आहे वैदिक शेतीमध्ये. तुमच्या शेतीमध्ये केमिकलमध्ये तुमचा भाव नष्ट होतो, दुष्ट होऊन जातो. दुष्ट भाव होतो, दुष्ट. बघा, वैदिक केमिकल शेती करणारा कुठलाच शेतकरी दुसऱ्याबद्दल चांगला विचार करीत नाही. करतो, शेजारच्याचा प्लॉट चांगला आला पाहिजे असे किती शेतकरी विचार करतात केमिकलचे. करते का नाही करत. हा, उलट तेले आल्यावर म्हणतो अरे नव्हतं आतून म्हणतो, आतून त्याला गुदगुल बाहेरून काय म्हणतो नव्हतं यायला लागत रे, तू हे मारलं का रे, तिथे मारलं का रे, वरवर असं म्हणणार. स्वतः काय मारते त्याला कधीच सांगणार नाही. खरे खोटे. वैदिकचा शेतकरी पार स्वतः घेऊन दिले, वाय मार तू, हे मार तुझं वाचल. ही भाव चांगला आहे ना. मग तुम्ही जर वैदिक वापरून जर भाव तुमचा शुद्ध होत नसेल तर संशयात्मा विनश्यती. मग तो संशयात्मा त्याचा विनाशच होणार. तुमचं नाव आणि नंबर सांगा. आमचं नाव जगदीश उत्तम वाघ, राहणार जानोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. नमस्कार, मी महेश प्रभाकर काटे. आपलं माहिती केंद्र आहे माऊली ॲग्रो नावानी, ओझर मेघ या ठिकाणी. नमस्कार शेतकरी मित्र हो, मी DCO वैभव घुगरे नाशिक विभागासाठी कार्यरत आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील, अगदी आपली डाळिंब शेती असो नाही तर कोणत्याही प्रकारची शेती असो, जर आपल्याला मदत हवी आहे, आपल्या मनामध्ये भरपूर शंका आहे आणि आपली बाग सक्सेस होत नाहीये, तर आम्हाला संपर्क करा. आम्ही तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करू आणि आपली जी बाग आहे, आपली जी शेती आहे ती समृद्ध करण्यासाठी तुम्हाला पूर्णपणे मदत करू. तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 70 30 77 26 04. हे काय महाराज मागास धरून फिरवली ती फिरवर झाडावर आलती. काहीतरी त्यांचं काहीतरी निरीक्षण आहे त्यांचं, काहीतरी अटकलंय ते. हो, यांचं गवत किती माजलेलं आहे. एवढं माजलेलं गवत तुमच्या त्यांनी तर अख्खं मल्चिंग केलेलं आहे पूर्ण 100%, बरोबर की नाही. तरी एवढं गवत माजलं. ते गबाळ केवढं माजलंय पा त्यांच्या आहे का आपल्या याच्यामध्ये तेवढं. आपलं आहे ते गवत सुद्धा थोडंसं काय झालं, पिवळं झालं. बघा बघा बघा, ती हरळ आपली कशी आहे, पिवळी. ही हरळ कशी आहे, हिरवीगार आहे. खाली बघितलं तर असं वाटत पाणी नाही देईल आणि वरती बघितलं तर काहीच वाटत नाही. बघितलं, त्याच्यामुळे ते अरे वाढून नाही राहिली का. हा, त्याच्यामुळे ऑटोमॅटिक कमी आपल्या होईल. वैदिक मग हरळ वाढत नाही, वसटते आपोआप आपोआप. केमिकल हे तणांचं अन्न आहे. सगळ्यात घातक दुविधा असते, डायलेमा ज्याला म्हणतो आपण, टू बी ऑर नॉट टू बी. शेक्सपियरने याच्यावर नाटक लिहिले हॅमलेट. टू बी ऑर असावं की एसिडी वैदिक वापरावं की न वापरावं. हे गॅमलेट आहे त्या. आणि जो हा गॅमलेट मध्ये गेला तो टॅबलेट घेतली त्यांनी. बरोबर आहे ना. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, तुम्हाला कधी काही वाटलं तर त्याची शहानिशा करायची. तुमच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले ते लगेच शहानिशा करायची, फोन करायचा सरांना यांची किंवा यांची व्हिजिट मागवायची आणि प्रॉब्लेम. आणि एक लक्षात ठेवायचं, शेवटी हे सगळं जे चालवणारा तो वर आहे. तुम्हाला, मला, ह्यांना, ह्या मातीला, ह्या झाडाला, या सगळ्यांना निर्माण करणारा ईश्वर आहे, ती शक्ती आहे, ती तेच करते. आपण फक्त निमित्त आहे. तुम्ही जर मालक बनायला लागले तर ते खराब करणार, आणि तुम्ही जर त्याचे सेवक बनले
तर ते सुंदर काम आहे. तेव्हा मी करतोय असं मनात आणू नको. हे येणारच आहे, आपण फक्त निमित्त आहे. फक्त आपण आपलं जे अस्तित्व आहे, ती आपली जबाबदारी आहे, कर्तव्य आहे, ते प्रामाणिकपणे आणि 100% 200% करा. तुम्हाला अपयश येणार नाही. कसं काही हं? शंकावर येऊ राहिल्या, रोगराई येऊ राहिली म्हणजे तुम्ही खाली कमजोरीच पेरलेली आहे. आता तुम्ही 100% आयुर्वेदिक जर वापरलं, त्याच्यावर श्रद्धा ठेवली आणि पूर्ण तुमचं काम करत राहिले, तुम्हाला मिळणारे परिणाम हे अफलातून. आणि माझी अपेक्षा आहे की नाशिककरांना तुम्ही हा एक चांगला उदाहरण पेश करावं. नाशिककरांची फार मोठी समस्या आहे. काय सगळं करता फक्त श्रद्धा ठेवत नाही. ते म्हणतात श्रद्धेचा काय संबंध? श्रद्धा असल्याशिवाय तितकंच काय. तुमची श्रद्धा आहे, माझी श्रद्धा आहे, म्हणून तर आपण देवाच्या पाया पडतो ना. काय बात बोलले तुम्ही, लाखात एक बोलले की नाही. बरं सगळे नाशिककर सप्तशृंगीला बी जात्या, त्र्यंबकेश्वरला बी जात्या, शिर्डीला बी जात्या. मग शिर्डीच्या बाबाकडे काय आहे? श्रद्धा आणि बरं ह्या दोन गोष्टी नाशिककरांक आहे का? सबुरी महत्वाची आहे. श्रद्धा ठेवतो पण नंतर ते येऊन जाते. सबुरी नाही म्हणजे श्रद्धाच नाही ती. श्रद्धाच पूर्ण नाही सबुरीकडे जाते. ह्या श्रद्धा आणि सबुरी अशी आहे का दोन्ही संगत राहतात, नाही तर नाही राहते. तुमची जर सबुरी असेल तरच त्या श्रद्धेला काय आहे अर्थ आहे. थोड्या काळासाठी श्रद्धा नसते, तो मोह राहतो. बरोबर की नाही, लोभ राहतो. आणि म्हणून तुम्ही श्रद्धा ठेवा आणि ती सातत्याने ठेवा. तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणारच नाही ना. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. SCT वैदिक म्हणतं भिवू नकोस मी तुझ्या सोबत आहे. आलं लक्षामध्ये. थँक्यू. जय SCT वैदिक. जय श्री वैदिक. चला शेती करूया आनंदाने.